भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ वैशाली प्रवीण देशमुख विराजमान झाल्या आहेत. आमदार श्रीजया चव्हाण यांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर एका महिला नगरसेविकेला शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी देऊन महिला सक्षमीकरण करण्यासाठी पाऊल टाकले आहे. नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्धापूर नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते. नगराध्यक्ष पदासाठी सौ वैशाली प्रवीण देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा बाकी होती. नगराध्यक्ष निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेला नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते. पीठासीन अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी नगराध्यक्षपदी सौ वैशाली देशमुख यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा करताच शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. निवडणूक प्रक्रियेत मुख्य अधिकारी शैलेश फडसे यांनी सहभाग नोंदवला. ही निवड प्रक्रिया झाल्यानंतर नगरपंचायतीच्या सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. 7 मार्च रोजी अर्धापूर नगराध्यक्ष पोटनिवडणूक संदर्भात अर्धापूर नगर पंचायतमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये सौ वैशाली प्रवीण देशमुख यांची नगराध्यक्षपदी निवड एकमताने झाली. या निवडणुकीमध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब तसेच माजी आमदार सौ अमिताताई चव्हाण व आत्ताच्या सध्या विद्यमान आमदार श्रीजयताई चव्हाण यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. यांनी आमच्या नावाला सहमती दर्शवली आणि या नावाला सहमती दर्शवली तसेच आमच्या गावातील सर्व नगरसेवकांनी एकमताने या नावाला सहमती दर्शवली. अर्धापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली बरीच कामं प्रगतीपथावर झालेली आहेत आणि अजून चालू उभी आहेत. येणाऱ्या काळात अजून आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करू. ही नगराध्यक्षाची जी जिम्मेदारी माननीय चव्हाण साहेबांना माझ्यावर दिलेली आहे ती मी 100% सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करणार. गोरगरीब जनतेचे कामं असतील, रस्ते नाल्याचे कामं असतील, याला मी पहिल्यांदा प्राधान्य देईल आणि जनतेला अडचणी जाणार नाही एवढी मी सेवा देण्याचा प्रयत्न करेन. तसेच अर्धापूरमधील घरकुलाच्या विषय भरपूर पेंडिंगमध्ये आहेत. कारण ते याच्यात भरपूर गायरानामध्ये जे मंजूर झालेले आहेत त्या लोकांना ते लाभ भेटलेला नाही. माननीय चव्हाण साहेबांच्या ते विषय लक्षात आहे आणि ते हाताळत बी आहेत. येणाऱ्या काळात त्या लोकांनाही घरकुलाचा फायदा होईल. त्याचबरोबर दुसरे बी घरकुल आमच्या अर्धापूरमध्ये जवळपास 700 ते 800 घरकुल मंजूर झालेले आहेत. अंतिम टप्प्यात त्याचं काम आहे. तसे राहिलेले जे वंचित घरकुल लाभार्थी आहेत त्यांची आता आमचा 3रा DPR आता तयार होत आहे. या DPR मध्ये आम्ही त्यांना घरकुल देण्याचा 100% प्रयत्न करू व कुठे अडचण येणार नाही हे प्रयत्न करू. शासनाच्या धोरणानुसार पहिले स्वच्छतेला जे निधी उपलब्ध होत होता ते निधी आता आताच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत स्वच्छतेला. तरी आम्ही आहे त्या यंत्रणेमध्ये गाव स्वच्छ ठेवण्यासाठी 100% प्रयत्न करू. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या पदावर बसून मला जे मान दिला आहे खरंच ते माझा मान आयुष्यभर न विसरायसारखा आहे. माझी ओळख फक्त माननीय श्री अशोकराव चव्हाण साहेब या मतदारसंघात झालेली आहे, या तालुक्यात झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये गाववाल्यांनी मला खूप प्रेम केलेलं आहे आणि तसंच आमच्या घरच्याचंही पूर्ण 100% सहकार्य भेटलेलं आहे. घरच्याच्या सहकार्यामुळे मी बाहेर समाजकार्य असेल, राजकारण असेल यांनी वेळ देऊ शकलो आणि साहेबांचे जे विचार आहेत गोरगरिबीच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तसेच मी गावातील जे जनता आहे त्या जनतेचेही मी आभार मानतो आणि माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत त्यांनी माझ्या नावाला जी संमती दिली मी त्यांचे व माझ्या पत्नीतर्फे मी त्या सर्व नगरसेवकाचेही आभार मानतो. एवढं थांबतो.